आपण सर्वजण निघालो नावलीचा धबधबा बघायला, थोरल्या वड्याचा. तर सगळेजण आता येत आहेत. आम्ही दरवर्षी ह्याही वर्षी दुसरं सेकंड इयर आम्ही पुन्हा त्या थोरल्या गडावर जात आहोत. तरी हे नावली गँग असं दे ना कोणतरी प्राची बोल घ्या. थोरल्याकड्यावर जात आहोत तरी सर्वांनी. नमस्कार नावलीकर, तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? एकदम चांगलं वाटतंय जायला आम्हाला इथं. आणि त्यात आमच्या थोरल्याकड्यावरती जात आहे. आम्ही खूप पैसे पुन्हा थोरल्याकड्यावरती जात आहे. हे आमचा पार्थ, माझा छोटा भाऊ. हे आजू, छोटू, प्राची, अमृता, सोनू, काकी, गना, नाव घे की काकीचं. वृषाली काकी आणि सगळे नावली म्हणजे पमुद्या, हसरी, कार्तिक, सगळे सर्व वहिनी वगैरे. हाय लाजोळचे झाड. हात नका लाव. हा लाजळू हे व्हिडिओ काढला असता तुझा. मला घ्या. हे बा सगळं नावळी मंडळ. हे काय सर्व मंडळ चालले आता लँडलाईन. सर्वांना जावं लागतं. डिफिकल्ट रस्ता आहे इकडचा पण खूप छान वाटतंय. अगं प्रणाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास. आपले पर्स दागिने सांभाळून ठेवा. चोरापासून सावध राहा. प्लॉट क्रमांक 8च्या शेजारी सातारा विलेकोल गाडी लावण्यात आलेली आहे. तरी सर्व प्रवाशांनी लवकरात लवकर घुसून घ्यावे. 1552 एसटी गाड्या 1552 दुसरे आलो. तरी आपण आता धबधब्याच्या बाजूला आलेलो आहोत. आता इथून खाली जायचं धबधबा बघायचं. हो का, एकदम जबरदस्त वाटे. इथून गव्हाने सगळं तयार केलेलं वाटत आहे. इथं आतमध्ये धबधबा आहे. तू फ्रेश का लावलीस ना त्या इकडे वाटतं हा पहा आपला थोरल्या एवढाचा धबधबा.
म्हणजे हे आमचे मोठे बंधू भ्राता कर्ण आणि हसरी या दोघांच्या प्रेमाची सुरुवात या धबधब्यावरती झालेली. आपल्या थोरल्यावरून जाऊन आलोय. आता खाली जाऊन आपण मॅगी करून खाव्या मस्त. आता भूक तर लागलाय. आम्ही आता परतीच्या प्रवासावरती आमचे काही शेजारी आमचे टेंटवरती आमची वाट बघत आहेत. आता आम्ही खाली जाऊन मॅगीचा आस्वाद घेऊ. बघा अशा वाटेने आपल्याला जावं लागतं डोंगरामधून चालत चालत रिटर्न जाताना. आणि ही बघा आपले ह्या ठिकाणी आपल्याला मॅगी करून खायची. हे आपलं टेंट म्हणजे घर आहे आपलं तिथं त्या ठिकाणी. एका सर्वजण ओढ्यामधून निघालेले आहेत. एकदम सरळ आहे. थोडंसं असं जाऊन जावं. हे बघा आता आपल्या इथून बाहेर जायचं आहे आपल्या परतीच्या प्रवासाला. ओढ्याला पाणी जास्त आहे तर एकमेकाला धरून धरून थोडं आपण हळूहळू जाऊया बाहेर. आता हे एकमेकाला पकडा रे नीट घ्या यांना. पाणी जर जास्त आहे जरा गुडघ्यावरून पाणी आहे त्यामुळं. हे अशा तरी आम्ही याच्या अगोदर इथं त्या दोघा ठिकाणी चप्पल हावून गेले ते आणायला गेलेत. ते बघा चप्पल आणायला गेले. हे पाऊस जास्त असल्यामुळे पूर्ण जी आपला जो जुना रस्ता त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. हे बघा पाणी बिणी जाऊन सगळं वाट चालल्याबरोबर नाही. आपण आपल्या स्पॉटवरती परत आलेलो आहोत आपल्या ठिकाणी जिथं आपल्याला मॅगी करून खायची आहे. हे बघा इथं कोण मॅगी कोण खाणार. मित्रांनो आता आम्ही लोक थोरल्या गळ्यावरतून आलो आहे. तर आज आम्हाला खूप मजा आली आहे. ॲडव्हेंचर पण आमचा झाला. भरपूर मजा आली आहे. वाटेमध्ये काही तर मग गौरी उतरण आला चढण आला. हे बघा वातावरण होतं. झाडं बनलेली होती. आम्हाला सापही दिसली भरपूर. तर मित्रांनो आता आमची मॅगीची पार्टीवर आहे. तर तुम्ही सगळे आमच्यासोबत जोडला तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो आता समुद्रात आमच्या राबरासाठी गेले आग पेटवण्यासाठी आणि तिथून छोट्या मॅगी घेऊन आल्या. हा छोट्या ही आमची मेजवानी आलेली आहे मॅगी. इथं पाणी नाही इथं. बामन चालू झालंय तोंडच. आता आपण विसू तर केलेलं आहे. आता पाणी चापा ठेवले आपण मॅगीसाठी. ही मॅगीची पॅकेट टाकल्यानंतर मग आपण त्यामध्ये टाकूया. मॅगी तयारी करून झालेली आहे. आता आपण आपल्या बांबूच्या घरामध्ये सर्वजण खातोय. अशा प्रकारे पण ते मॅगी कशी वाटते मॅगी. बांबूमध्ये आपण आवाज कोण राहिली तर सोनू राहिला तू. मी तर नाही. सोनूला घे तुझ्या पुढे. मी रे मला एवढं ठीक आहे सुनील बसते. हे कोणाची प्लेट. आता मित्रांनो मी इथे तोप घासून मॅगी करताय. अशा प्रकारे मॅगीची पार्टी झालेली आहे. बांबूपासून सर्व लोक बाहेर येत आहेत. तर मित्रांनो आता ह्या प्रकारे आजचा व्लॉग समाप्त झाला आहे. बाय बाय.